परभणी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्या अनुषंगाने मंगळवारी महादेव जानकर यांनी घनसावंगी विधानसभेतील महायुतीच्या प्रमुख नेत्या, पदाधिकारी आणि भाजप निवडणूक प्रमुख सतीश घाटगे यांची भेट घेतली। सतीश घाटगे यांनी जानकर यांचे स्वागत करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्यात। यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। ज्या खासदाराला दोनदा निवडून दिला तो 5 वर्षात घनसावंगी मतदारसंघात कधी दिसलाच नाही। मी केवळ मतापुरता घनसावंगीशी संबंध न ठेवता तुमच्या प्रत्येक अडचणीत सोबत असेल असा विश्वास जानकर यांनी दिला। तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते मेहनत घेऊन परभणी लोकसभेतून महायुतीच्याच उमेदवाराला आघाडीवर ठेवतील असा विश्वास सतीश घाटगे यांनी महादेव जानकर यांना दिला। आमच्या तालुक्याने आजपर्यंत गुलाल पाहिला नाही असं लोक म्हणतात। म्हणजे असं लोक म्हणतात, कारण मला 10 महिने झाले म्हणजे 10 महिने म्हणजे माझे सगळे पाहुणे रावलेचे, माझी सासवडीत उडाल मधली, आता बाकी सगळे उडाल माझ्या बरोबरचे ते सांगण्यात काही मतलब नाही। पण आज मला सगळे बहुजन जो समाज आहे तो आपल्या बरोबर, गावातला छोटा शेतकरी आमच्या बरोबर, प्रस्थापित लोक आमच्या बरोबर नाही, आम्हाला माहिती। पण छोटा विस्पत ज्याच्याकडे 2 एकर ऊस आहे, ज्याच्याकडे 1 म्हैस आहे, तो कोणाबरोबर आहे? तो आपल्या बरोबर। आणि त्याची संख्या मतदानात जास्त। आज ते लोक बंड करून उठलेले, एवढे आजपर्यंत कशावर बंड केलाय? विकासासाठी बंड केलाय। आजपर्यंत आपल्याला बारामतीची स्वप्न दाखवली गेली, आणि आपण बारामतीचा माणूस आणलाय, त्याच्यात ताब्यात आपल्याला कोणत्या परिस्थितीत 72 गावाची जी आपली योजना आहे लावून घ्या, ते